दिव्या देशमुखच्या धडाकेबाज वर्ल्ड कप विजयानंतर गुकेशने एक ट्विट केलं। शूटिंग, स्विमिंग, बास्केटबॉल, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक, 100 मीटर, 200 मीटर रनिंग, 8 दिवस 8 क्रीडा प्रकार 11 ते 18 ऑगस्ट 2025 मध्ये। एजीसी स्पोर्ट्स, पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया, पॅरा शूटिंग असोसिएशन ऑफ इंडिया आणि पॅरा टार्गेट असोसिएशन ऑफ पुणे घेऊन येतोय खेलोत्सव पॅरा एडिशन। श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम म्हाळुंगे येथे रंगणार थ्रिलिंग सामन्यांचा अमेझिंग थरार। हा थरार अनुभवायला नक्की आणि या एडिशनला भरभरून प्रतिसाद द्या। उत्सव खेळाचा, उत्सव प्रेरणेचा, उत्सव सर्वोत्तम पॅरा खेळाडूंचा, खेलोत्सव नक्की या। दिव्याचं कौतुक आणि त्यासोबतच कोनेरू हम्पीचं अभिनंदन करणाऱ्या या ट्विट नंतर भारतीय बुद्धिबळ क्षेत्राबद्दल गुकेश काय म्हणाला? विमेन्स चेस बद्दल त्याचं काय म्हणणं आहे? ऑल इंडिया चेस फायनल बद्दल त्याच्या भावना आणि वर्ल्ड चॅम्पियन गुकेश सध्या काय करतोय? चला जाणून घेऊया या व्हिडिओमधून। भारतीय बुद्धिबळ क्षेत्र। गुकेश एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणाला की चेस मध्ये जास्त नॉकआउट स्पर्धा नसतात। 2011 पासून वर्ल्ड कप हेच एक स्टेज आहे ज्या टुर्नामेंट मध्ये नॉकआउट्सला स्कोप असतो आणि ही टुर्नामेंट यावेळी भारतात असणार आहे। आधी चेन्नई ऑलिम्पियाड होईल आणि मग विश्व बुद्धिबळाचं विश्वचषक। जगभरातले बेस्ट ऑफ द बेस्ट प्लेयर्स भारतात येणार आहेत, त्यामुळे ही टुर्नामेंट इंडियन चेससाठी सगळ्यात महत्त्वाची असणार आहे। दिव्याचा ऐतिहासिक विजय। गुकेश म्हणाला की जॉर्जियामध्ये दिव्याने मिळवलेलं वर्ल्ड कप टायटल हे अतिशय इन्स्पायरिंग आहे। दिव्या आणि मी सोबतच वाढलोय। 8-9 वर्षांचे असल्यापासून अनेक टुर्नामेंट्स आम्ही सोबत खेळलोय, त्यामुळे तिला प्रगती करताना पाहणं आणि वर्ल्ड कप सारखी अत्यंत महत्त्वाची स्पर्धा जिंकणं हे अतिशय इन्स्पायरिंग आहे। भारतातलं महिला बुद्धिबळ क्षेत्र। गुकेश स्वतः सुद्धा 2दा वर्ल्ड कप खेळलेला असल्याने ते किती अवघड आहे, महिनाभर फोकस ठेवून जगातल्या बेस्ट प्लेयरशी मॅचेस खेळत आणि जिंकत राहणं किती चॅलेंजिंग आहे हे मला माहिती आहे, असं तो म्हणाला। त्यामुळे दिव्या असो किंवा हम्पी मॅम, विमेन्स चेस मधल्या या अचीवमेंटमुळे भारतीय बुद्धिबळ क्षेत्राला नक्कीच नव्या आयडॉल्स मिळाल्या आहेत आणि अनेक तरुण मुलामुलींवर याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट नक्कीच होईल, असं त्याचं मत आहे। गुकेशचे यापुढचे प्लॅन्स। टाटा स्टील आणि नॉर्वे चेस क्लासिक या दोन्ही क्लासिकल स्पर्धांमध्ये अनुक्रमे 2रं आणि 3रं स्थान पटकावणाऱ्या गुकेशने झाग्रेब मधल्या सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्झ मध्येही विजेतेपद मिळवलंय, पण त्याचं म्हणणं आहे की त्याला क्लासिकल चेसच अजून जास्त खेळायची इच्छा आहे। यंदा जानेवारीमध्ये मी टाटा स्टील खेळलो, त्यात विजेतेपदाची टाय ब्रेकिंग मॅच खेळलो आणि रिसेंटली खेळलेली क्लासिकल टुर्नामेंट ही नॉर्वेची होती, तीही चांगली गेली। ब्लिट्झमध्ये मला इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, पण आता वर्षाच्या 2ऱ्या पार्टमध्ये मला जास्त क्लासिकल खेळण्याची इच्छा आहे आणि मी त्यासाठी तयारी सुद्धा करतोय, असं तो म्हणाला। वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश याच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? दिव्या, गुकेश सारखे तरुण प्लेयर्स भारताच्या बुद्धिबळ क्षेत्राला नवीन दिशा देण्याचं काम करतायत का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी सबस्क्राइब करा एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला।